व्यवस्था नाही, सुविधा नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। ही आश्रमशाळा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माजी खासदाराची आहे, विद्यमान चिरंजीव त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांना या संदर्भातली काही त्यांची चौकशी होणार आहे का? ही अनुदानित आश्रमशाळा 1992 पासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलतलाई या गावामध्ये धानोऱ्या तालुक्यामध्ये 1992 पासून ती अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे। 3 वेळा आमदार राहिलेले आहे, एकदा खासदार राहिलेले अशा व्यक्तीची अनुदानित आश्रमशाळेच्याकडून अशा प्रकारची चूक होत असेल तर आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे का आपण काय करणार म्हणून। परंतु सरकारच्या माध्यमातून चौकशी करून आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली नाही बाबत काय अनुदानित आश्रमशाळा 1992 पासून सुरू आहे, मोठ्या माणसाची आहे, आदिवासी माणसाची आहे, आदिवासी विद्यार्थ्याप्रती अशी चूक करणं हे योग्य आणि संयुक्तिक नाही। त्यामुळे त्या संस्थेवर 100% तपासून कारवाई करण्यात येईल। अशा अनेक ज्या संस्था आहेत ज्या अनुदान घेतात आणि सुविधा पुरवत नाहीत, अशा संस्थांवरती आता तुम्ही काय कारवाई करणार? कारण जी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या सुविधांचा अभाव पाहायला मिळाला। आज कॅबिनेटमध्ये असा निर्णय घेण्यात आलेले आहे, महाराष्ट्राच्या सर्व अनुदानित आश्रमशाळेची ट्रस्ट संस्थेद्वारे मूल्यमापन करून कोणत्या आश्रमशाळेमध्ये व्यवस्था नाही आहे, सुविधा नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। खूप खूप धन्यवाद।